नाही, हे होऊ शकत नाही. खरंच मनुष्य किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख मानतो, आनंदी राहतो. अग्नी ही साधी गोष्ट नाहीये देवी. भविष्य काळात मनुष्याच्या होणाऱ्या प्रगतीचा पाया ठरणार आहे. तेही खरंच आहे. चला. ज्या दिवशी हा लाखेचा खांब पूर्ण जळून खाक होईल तेव्हाच आपण युद्ध सुरू करू शकतो. कारण तो काळ दोन्ही बाजूंसाठी युद्धासाठी योग्य असणार आहे. म्हणजे आत्ता चांगला काळ सुरू असताना सुद्धा आपण काहीच करू शकत नाही दैत्यगुरु? अगदीच तसं नाहीये. आपण आपल्या कारवाया करू शकतो, मोर्चे बांधणी करू शकतो, युद्ध नीती आखू शकतो. त्यात आपल्याला यश नक्की मिळेल. कारण हा काळ आपला असणार आहे. युद्ध नीती नीट आखली, योग्य आखली तर आपण युद्ध जिंकणारच. हो दैत्यगुरु, आणि याच काळामध्ये आपण स्वतःला बळकट करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर त्या तुळजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करू. असुर नरेशांनी एक योजना सुद्धा आखली आहे. आपण तिला इतकं विचलित करू की ती तिची युद्धनीती आखू सुद्धा शकणार नाही. स्वामी, अग्निदेवाला महिषासुरापासून संरक्षण देऊन तुम्ही खूप चांगलं काम केलं. परंतु आता आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. कारण त्याने त्याच्या पत्रिकेत जय विजय योग जुळवून आणलाय. त्यामुळे आता तो जे काही करेल त्यात तो विजयी होऊ शकतो. त्यामुळे आता त्याच्याशी लढणं आपल्याला फार कठीण झालंय. आम्हाला खात्री आहे की त्याच्या प्रत्येक डावाला आपण प्रत्युत्तर द्याल. आज सुद्धा केवळ एक फुंकर मारून आपण पाताळगंगा गोठवून टाकलीत. पुन्हा एकदा आपल्या सामर्थ्याची प्रचिती आली आम्हाला. आई राजा, काय गं ओवी, काय झालं? मला वाटलं की तुम्ही मला परत सोडून गेलात. नाही ग, आम्ही दोघं बी इथंच होतो. आणि मला सांग, एवढं भाऊक होऊन कसं चाललं? मी प्रवासी हाय. आज ना उद्या ह्या गावातलं माझं काम संपलं की मला जावं लागल. मग तू काय करशील? नाही, तू कुठे बी जाणार नाहीस. तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या बरोबर येणार. असं होय. चल घरला, मी जेवण बनवते. आता तर अग्नी बी पेटती हाय. जेवायला करूया. सम्राज्ञी, सांगा ना, असुर नरेशांच्या मनात कोणती योजना आहे? खरं तर ही योजना खास तुमच्या दोघांसाठी आहे. आम्ही तुम्हाला एक कार्य सोपवणार आहोत आणि म्हणूनच ही योजना मुद्दाम आम्ही दैत्यगुरूंसमोर तुम्हाला सांगितली नाही. सांगा की लवकर, काय करायचं आम्हासनी? तुळजानं आतापर्यंत लई वेळा कपट करून डाव जिंकला आहे
आता तिला धडा शिकवायची वेळ आली आहे. तिचा पराभव निश्चित आहे आणि म्हणूनच आम्ही विचार करून तिच्या विरोधात एक डाव आखलाय. आणि तो डाव तुम्हा दोघा जणांना साकार करायचा आहे. तुम्हाला प्रत्यक्ष त्या तुळजासमोर जाऊन उभं राहायचंय. काय सम्राज्ञी, अहो अहो इतक्या दिवस आम्ही छुप्या कारवाया केल्या तो, आता तुळजाच्या समोर जायचं म्हणजे? मला लय भीती वाटते हो तिची. आता असं काय करणार आम्ही? घाबरू नकोस. ही गोष्ट अशी आहे की ती गोष्ट केवळ तुम्ही दोघेच जण करू शकता. तुम्हाला ठाऊक आहे ना, एखादं खूप मोठं झाड जर संपूर्णपणे नष्ट करायचं असेल ना, तर केवळ त्याच्या खोडांवर, त्याच्या फांद्यांवर घाव घालून चालत नाही, तर तो घाव त्याच्या मुळावरही घालावा लागतो. पण त्यासाठी त्याच्यावर आधी वाळवी सोडावी लागते. आणि हीच वाळवी त्या झाडाच्या मुळावर हल्ला करते, त्या झाडाला आतून कमकुवत करते. एवढंच नाही, तर त्या झाडाच्या आतमध्ये जाऊन त्याला पोखरून आतून नष्ट करते कायमचं. आणि हेच काम तुम्हा दोघा जणांना तिथे जाऊन करायचंय. ते झाड म्हणजेच तुळजापूर. उद्या सकाळीच तुम्ही दोघे जण तिकडे जा. आता तुम्ही थोडा आराम करा. उद्यापासून तुम्हाला तुमचं कार्य सुरू करायचंय. तुळजा, उद्यापासून तुझा वाईट काळ सुरू झालाय. तुळजाच्या पुढ्यात जे पुढील अग्निदिव्य येणार आहे ते तिला तिच्या भूभागाची खरी ओळख करून देईल. ज्या 8 दिशांनी तिच्यावर संकट येऊ शकणार आहे त्या 8ही दिशांची काळजी कशी घ्यायची ह्याचं ज्ञान तिला अवगत होईल. तिच्या युद्धातील फार महत्वाची पायरी अष्टदिशा बंधन. हा महिषासुराचा नवीन डाव तर नसेल ना? ही कोणती लीला आहे? हे तर श्रीयंत्र आहे. म्हणजे हे नक्कीच महिषासुराचं काम नाहीये. प्रणाम आदिशक्ती माता. आम्हाला इथे बोलवून आणण्याची ही पद्धत जरा वेगळीच होती. त्यापेक्षा थेट साद घालायची. आम्ही आलो असतो. तुझं पहिलं अग्निदिव्य पार झाल्यावर तू इथे येशील असं आम्हाला वाटलं होतं, परंतु तू नाही आलीस. त्यामुळे आम्हाला इथे अशा पद्धतीने तुला बोलवावं लागलं. पहिलं अग्निदिव्य पार झालेलं नाही आदिशक्ती माता. गावात अजूनही काही लोक असे आहेत ज्यांचा देवीवर अजिबात विश्वास नाही. त्यांचा देवीवर रागच आहे. संसार म्हटलं की हे असणारच. कधी कधी अशा व्यक्तींची समाजाला गरज असते. त्यांच्यामुळेच भक्तांचा देवावरचा विश्वास वाढतो. अशा व्यक्तींच्या मनात भक्तीची ज्योत पेटवण्याचे तुमचे कार्य चालू असणारच. परंतु आता वेळ आहे तुमच्या पुढच्या अग्निदिव्याला सामोरं जाण्याची. पुढचं अग्निदिव्य? हो, तू आणि महादेवांनी जो दिष्टस्तंभ निर्माण केलाय तो अग्निदिव्य विझायच्या आत तुला तुझे 4ही अग्निदिव्य पूर्ण करायचे आहेत. आता वेळ आली
तुझ्या प्रवासात तुला पुढे जाण्याची. हे पुढचं अग्निदिव्य नक्की काय असणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत असं तुम्हाला खरंच वाटतं का? तू आमचंच रूप आहेस, आमचाच अंश आहेस. तू हे मानवी शरीर रूप धारण केलं असलंस तरी तुझ्या आत असलेली शक्ती अमर्याद आहे आणि ह्या शक्तीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. काय झालं देवी? आपण इथे का आला? स्वामी, आम्हाला विचित्र स्वप्न पडलं. स्वप्न? आम्ही आदिशक्तींबरोबर होतो. त्यांनी आम्हाला पुढचं अग्निदिव्य दाखवलं आणि ते समजावलं. आम्ही जे पाहिलं जर ते खरं असेल तर पुढचं अग्निदिव्य खूप कठीण आहे. कठीण? असं काय आहे त्यात? अष्टदिशाबंधन. म्हणजे हे काय आहे? ह्याचा नेमका अर्थ काय? ही शक्तीची 8 स्थानं आहेत. ह्या भूमीचं रक्षण करणाऱ्या 8 देवींची स्थानं. हा तुझ्या सैन्याचा फार महत्वाचा भाग असेल तुळजा. ह्या 8 देवी जर तुझ्या बरोबर आल्या तर त्या 8ही दिशांना तुला संरक्षित करू शकतील. तुझ्या भूभागाची वेश बांधणी करतील. आम्ही उद्याच जाऊन प्रत्येकीची भेट घेतो. ते इतकं सोपं नसणार. ह्या 8ही देवींच्या 8 तऱ्हा आहेत. त्यांची वैशिष्ट्ये आहेत, त्यांचे विचार आहेत आणि प्रत्येकी बरोबर तुला तुझा खास प्रवास करावा लागणार आहे. त्यांना पटवून द्यावं लागेल की हे युद्ध किती महत्त्वाचं आहे. त्या देवी एक एक करून तुझ्याबरोबर येतील. तेव्हा तुझ्या भूमीभोवतीच्या 8 दिशा सुरक्षित होतील. हे तर फार मोठं कार्य आहे देवी.
त्यासाठी ह्या संपूर्ण भूभागाची परिक्रमा करून 8ही देवींना पाचारण करावं लागेल. आम्हाला ठाऊक आहे हे कार्य खूप कठीण असणार आहे. मात्र जो दृष्टांत आम्हाला दिसलाय ते स्वप्न आहे का भास आहे? स्वामी, ह्याचं सत्य आम्ही कसं उलगडणार? आई राजा, अजून सकाळ बी झाली नाही आणि तुम्ही दोघं इथे बाहेर काय करताय? अगं ओवी, तू कशा पायी उठली? काय झालं? मला अचानक जाग आली आणि तू शेजारी बी नव्हतीस. बाळा, असं घाबरून कसं चालेल? म्या तुझ्या आजूबाजूला नसले तरी बी म्या तुला खात्री देते की तुला सोडून कधी बी जाणार नाही. अगं नाही नाही, त्यासाठी नाही. मग हे बघ, तू झोपली होतीस ना, तिथे हे सापडलं. हे कुठून आलं? हे माझं नाही. अगं असं कसं? तू झोपली होतीस ना, तिथेच होती. हे कुठून आलं? खरा आधी बघा तरी काय त्यात. अगं ओवी, लय थंडी हाय बघ. जा तू आत, म्या येते. पण तुम्ही दोघं पण लवकर या हा. स्वामी, ही तर तीच प्रतीक आहे जी आदिशक्तींपाशी होती. म्हणजे ते स्वप्न नव्हतं, सत्य होतं ते. म्हणजे आता आम्हाला तातडीने अष्टदिशाबंधन सुरू करावे लागेल. प्रल्हाद, मी जरा कामानिमित्त बाहेर चाललो. आजी पाणी आणायला गेले, ती येईपर्यंत घरात थांब. बाहेर कुठं जाऊ नको हा. आजी, अगं तू जोगवा मागतेस ना देवीसाठी? थांब, माझ्याकडून बी काहीतरी देतो. बाळा, कशाला आणलंस? तुझ्या घरच्यांना आवडत नाही ना? देवीसाठी काहीतरी द्यायला नको? तू काही दिलं नाहीस तरी चालन. तुझी भक्ती तुळजाईपर्यंत पोहोचेल. तुळजाई फक्त भक्तीसाठी भुकेली असते. जे काही भक्तिभावानं प्रेमानं द्याल ते तिला आवडतं. तू देवीसाठी काही दिलंस आणि तुझ्या घरच्यांना कळलं तर ते तुला शिक्षा करतील बाळा. करू द्या, देवी आईसाठी मी शिक्षा सहन करेल. पण तुम्ही माझ्याकडून हा जोगवा घ्या. देवीला जोगवा देण्याचा हक्क आहेच तुझा. तुला त्याच्यातून पुण्य मिळणार असेल तर मी कशाला नाही म्हणू. दे जोगवा. देवी आईची कृपा अखंड राहू दे तुझ्यावर. येते मी. त्याची मी प्रेमाने वागते तर हालेच डोक्यावर चढा लागला. आता मी ह्याला पाठीशी घालणार नाही. त्याच्या बाला सांगते, तोच त्याला काय करायचं ती शिक्षा करून देतो. स्वामी, अष्टदिशा बंधनाला प्रारंभ करायला हवा, पण कुठून सुरुवात करायचं हेच उमगत नाहीये.
याबाबत आदिशक्तींशी आपलं नेमकं काय बोलणं झालंय? आदिशक्तींनी आम्हाला अगदी काळजीपूर्वक सांगितलं होतं की एक एक करून 8ही देवींशी बोलायला हवं. अगदी खरं आहे, परंतु त्यात आपण पहिले कोणाची निवड करतो हे अधिक महत्वाचं आहे. जर पहिल्या देवी अगदी सहजपणे आपल्या बरोबर या युद्धामध्ये उतरायला तयार झाल्या तर पुढच्या प्रत्येक देवींना तयार करणं अधिक सोपं जाईल. परंतु स्वामी, कोणतीही देवी आपल्या बरोबर ह्या युद्धात उतरायला नकार का देईल? धर्म विरुद्ध अधर्म असं थेट युद्ध आहे हे. आपण असं गृहीत धरून नाही चालणार देवी, कारण या युद्धाकडे पाहताना कोणाचा दृष्टिकोन काय असेल याबद्दल आपण आत्ताच नाही ठरवू शकत. आपला हेतू शुद्ध आणि उद्दिष्ट स्पष्ट आहे, त्यामुळे आपण ज्या कुठल्या देवीची निवड करू त्या निश्चितपणे आपल्याला होकारच देतील असा आम्हाला विश्वास आहे.